मंडळी, अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सोन्याचे वाढते भाव लक्षात घेता आपल्याला जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीच्या वस्तू, त्यामध्ये गणेशांची मूर्ती, महालक्ष्मीची मूर्ती किंवा कॉईन, तसेच तांब्या पितळेच्या देवांच्या वस्तू ज्या आपल्याला देवघरामध्ये लागत असतात, जसं की श्रीयंत्र, ज्याला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं, त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मीकारक कवड्या, गोमती चक्र, हे तरी आपण आवर्जून अक्षय तृतीयेला घरी आणावं. तसेच कामधेनू म्हणजेच गाय वासरांची मूर्ती किंवा माता अन्नपूर्णेची मूर्ती, त्यासोबतच पितळी अष्टलक्ष्मी दिवा, कमळगट्ट्याची माळ, या वस्तूंचीही खरेदी तुम्ही करू शकता. आणि सर्वात शुभ वस्तूंपैकी एक म्हणजे हळद, ही देखील तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तांदूळ, हे देखील प्रत्येक देवकार्यामध्ये ते महत्त्वाचे मानले जातात. तसेच धणेही तुम्ही खरेदी करू शकता. तसेच या दिवशी मातीचे माठ, रांजण खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं आणि त्यामध्ये पाणी भरून ते दान करावं. अत्यंत फलदायी ते मानलं जातं. तसेच माता लक्ष्मी प्रिय विड्याची पानेही तुम्ही खरेदी करू शकता. श्री स्वामी समर्थ.